मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। त्या नावाने कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं गेलंय, पण त्याला निधी भेटत नाही। ही पहिली त्यांच्या प्रश्नावर आणि त्यांनी जे आत्ताही त्यांच्याकडे इथली नैसर्गिक परिस्थिती आणि इथल्या लोकांची अडचण यामुळे ते स्वतःचा रोजगार करायला जात आहेत। पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे। आमच्या मागच्या पिढ्यांनी जरूर ऊस तोडलाय, पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत, अधिकारी होत आहेत, इंजिनियर होत आहेत, MPSC क्रॉस करतायत। आता शासनकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष असण्याचं कारण असं आहे, कारण बीड जिल्ह्याचा जर विकास झाला तर मग ऊस तोडायला मजूर कुठले भेटणार। त्यामुळं ऊसतोड मजूर अजून 5 वर्ष जाऊ द्या ना, अजून 5 वर्षांनी त्यांना ह्यांची लोक ऊस तोडायला उतरवावी लागतील। आमची माणसं कुठेही ऊस तोडायला जाणार नाहीत, एवढं मी आणि स्वतःच्या वैयक्तिक प्रोग्रेसवर ते पुढे येतील, कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही। कारण आमची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आमची लोक शिकलेत। आज मुंबईला जावा, पुण्याला जावा, आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला हा जो मजूर वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तो क्रांती करेल। सर, असं वाटतंय का की या सरकारनं ओबीसी बांधवांना दुर्लक्ष करून हे आरक्षण दिलेलं आहे? हे बघा, या सरकारनं 50 ते 60% लोकांच्या अनाथ माती कालवलेले, 10% लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं, हातबल झालं, गडागडा लोळलं आणि त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं। एकीकडे भाजपा सांगते की आमचा DNA जो आहे तो संघर्ष यात्रेमध्ये ओबीसीचे कोणते नेते सहभागी होणार? संघर्ष यात्रेमध्ये जनता, अख्खी जनता सहभागी होईल।